श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, श्रावण मास सुरू आहे. या श्रावण मासातील प्रत्येक दिवसाला एक वेगळेच महत्त्व आहे. तर आज शनिवार आहे. हा श्रावणातील शनिवार असल्याने या दिवशी आपण काही खास सेवा उपाय केले असता आपल्याला जो शनीच्या साडेसातीचा त्रास आहे तो नक्कीच कमी होतो. तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला शनीच्या साडेसातीचा त्रास होतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसं की कोणत्याच कार्यामध्ये यश न येणे, आर्थिक परिस्थिती खराब होणे, अचानक वेगवेगळी संकटे निर्माण होणे, त्याचप्रमाणे व्यक्तीचे मानसिक शारीरिक आरोग्य बिघडणे, घरामध्ये क्लेश कलह होणे इत्यादी गोष्टी शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये होत असतात. तर शनी हा शासक ग्रह मानला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 7.5 वर्ष हा जो कालावधी आहे तो शनीच्या साडेसातीचा येत असतो. तर ज्या वेळेला आपण शनिग्रहाच्या संबंधित शनिदेवांची पूजा करतो, काही उपाय करतो, त्यावेळेला जर आपल्या कुंडलीमधील हा दोष असेल तर तो कमी होण्यास तसेच या त्रासापासून मुक्ती होण्यास मदत होते. तर या श्रावण शनिवारी असे कोणते खास उपाय आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये शनीच्या साडेसातीचा त्रास आपणास कधीच होऊ नये व असेल तर तो कमी व्हावा व संपून जावा, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. शनिवार हा दिवस न्यायदेवता शनिदेवांना समर्पित आहे. या दिवशी हनुमंतांची सुद्धा पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास सुद्धा शुभ फळ मिळते आणि शनीच्या साडेसातीचा जो अशुभ प्रभाव आहे तो कमी होतो. ब्रह्मपुराणात एक घटना आढळते. त्याच्या 118व्या अध्यायानुसार शनिदेवाने सांगितले आहे की जो व्यक्ती शनिवारी पिंपळाला स्पर्श करून त्याची पूजा करतो त्याची सर्व कामे सिद्ध होतात आणि त्याचे दुःखही दूर होतात. यासोबतच ग्रहामुळे होणारा त्रासही दूर होतो. शनिवारी ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे, शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करण्याचे एक वेगळेच महत्त्व आहे. या संबंधित काही उपायही सांगण्यात आलेले आहे. हे उपाय केल्याने जीवनातील दुःख दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगतीबरोबरच धनप्राप्तीचा मार्गही तयार होतो. तर पाहूया आपण कोणते उपाय करायचे आहेत. पिंपळाच्या या उपायाने धनप्राप्ती. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या 11 न कापलेल्या किंवा न फाटलेल्या पानांचा हार बनवून शनी मंदिरात शनिदेवाला अर्पण करा. यानंतर 7 वेळा प्रदक्षिणा करताना कच्च्या कापसाचा धागा झाडाला 7 वेळा गुंडाळावा. त्यानंतर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि धनप्राप्तीचे मार्ग तयार होतात. त्याचबरोबर जीवनात प्रगतीच्या शक्यता सुद्धा वाढतात. पिंपळाच्या या उपायाने अडथळे दूर होतात. शनिवारी दोन्ही हातांनी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे केल्याने भगवान शंकरांच्या कृपेने शनीसोबत इतर ग्रहांचे दोष कमी होतात आणि विघ्नांपासून मुक्ती मिळते. वास्तविक भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. त्यामुळे पिंपळाला स्पर्श करताना शिवमंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी आहे. हा जर उपाय तुम्ही श्रावण शनिवारी केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे नक्कीच संपून जातील. पुढचा उपाय आहे तो म्हणजे शनिवारी संध्याकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी व दूध अर्पण करावे. नंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच हनुमान चालिसाचे पाठ करावे आणि 5 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने शनिदशेचा प्रभाव कमी होतो आणि हनुमानजी आणि शनिदेवांच्या कृपेने सर्व त्रास हळूहळू दूर होऊ लागतात. पिंपळाचा हा उपाय प्रगती करतो. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ
काळे तीळ अर्पण करा आणि दूध आणि गूळ पाण्यात मिसळून मुलास अर्पण करा. यानंतर 5 प्रकारची मिठाई अर्पण करावी. यानंतर 11 प्रदक्षिणा करताना ध्यान करावे आणि तुमच्या समस्यांची माहिती द्यायची आहे. असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते आणि नोकरी व्यवसायात प्रगतीची शक्यता निर्माण होते. त्याचप्रमाणे पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे शनिवारच्या दिवशी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करताना वाहत्या पाण्यात कोळसा वाहू द्या. यानंतर शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. यानंतर सकाळ संध्याकाळी शनी चालिसेचे पठण करावे. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपणा सर्वांना हे माहीतच आहे की शनिदेव हा सूर्याचा पुत्र आहे आणि मारुती हे सूर्याचे शिष्य आहेत. मारुतींची प्रकट शक्ती ही शनींच्या प्रकट शक्तीपेक्षा कैक पटींनी अधिक असल्यामुळे शनीच्या 7.5चा परिणाम मारुतीवर होत नाही. तर जे मारुतींची उपासना करतात, मारुतींची सेवा करतात, त्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाही अशी मान्यता आहे. म्हणूनच आपणास या शनिवारच्या दिवशी मारुतींची उपासना करायची आहे आणि मारुतींना प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे रुईची फुले किंवा रुईची पाने, त्याचप्रमाणे काळे उडीद, तेल आणि थोडेसे मीठ इत्यादी गोष्टी जर तुम्ही शनिवारच्या दिवशी मारुती मंदिरामध्ये जाऊन दान केला तर नक्कीच तुम्हाला कधीच शनीच्या 7.5चा त्रास होणार नाही. नेहमीच नाही जमले तर कमीत कमी श्रावण मासाच्या शनिवारी तरी तुम्ही हे दान अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला शनीच्या 7.5चा त्रास होणार नाही. तर शिवांचे शनीवर अधिपत्य आहे. शिवांची पूजा केल्याने सुद्धा शनींच्या 7.5चा त्रास कमी होतो असे म्हटले जाते. शिवाचे प्रदोष व्रत शनिवारी आल्यास त्याला शनी प्रदोष म्हणतात. शनी प्रदोषाच्या दिवशी उपवास करून प्रदोष काळात शिवलिंगाची बिल्वपत्र वाहून पूजा केल्याने आणि शिवाला पंचामृताने अभिषेक केल्याने किंवा शिवांसाठी हवन केल्याने शिवांची कृपा प्राप्त होते आणि शनींची पीडा दूर होते. तर दधिती ऋषींचे पुत्र पिपलाद ऋषी होते. दधिची ऋषी आणि त्यांची पत्नी सुवर्चा यांच्या देहत्यागानंतर नंदी आणि शिवगण यांनी बालक पिपलाद ऋषींना शिवलोकात नेऊन तिथे त्यांचे पालन पोषण केले. पिपलाद ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवाने त्यांना आशीर्वाद दिला की पिपलाद ऋषींचे दर्शन घेतल्यामुळे किंवा त्यांचे स्मरण केल्यामुळे शनीची पीडा दूर होईल. म्हणूनच या दिवशी काही खास सेवा उपाय करणे जरी जमले नसेल तर कमीत कमी पिंपळ वृक्षाची तरी पूजा अवश्य करा. थोडेसे पाणी त्यांना अर्पण करा. त्यानंतर हळद कुंकू वाहा, एखादं फूल वाहा, त्याचप्रमाणे थोडीशी साखर ठेवा आणि पिंपळ वृक्षाला माझ्या आयुष्यातील शनीच्या 7.5चा आणि शनीच्या ग्रहदोषाचा प्रभाव कमी होऊ दे व माझ्या आयुष्यातील विघ्ने 7.5 संकटी दूर होऊ दे अशी प्रार्थना करा. तर असे हे शनीच्या 7.5ची दूर होण्यासाठी करावयाचे खास उपाय. तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय तोडगे टाकत असते. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.